हाय अतुल, हे बघ माझी ड्रीम कार. सेकंड हँड आहे पण भारी आहे ना. अरे वा, खूपच भारी आहे रे कार. अभिनंदन. आता वीकेंडला आपण मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊया. पण मला एक सांग, तू इन्शुरन्स रिन्यू केलाय का? अरे गाडीचे फीचर्स आणि मायलेज बघ ना. इन्शुरन्सचं काय एवढं, नंतर बघू की. अगं हीच तर मोठी चूक आहे. भारतात विना इन्शुरन्स गाडी चालवणं गुन्हा आहे. तुला माहिती आहे का किती दंड भरावा लागेल? काय दंड? किती? 500 किंवा 1000 रुपये? नाही, पहिल्यांदा जर पकडलं तर 2000 रुपये दंड किंवा 3 महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो. आणि जर तू ही चूक दुसऱ्यांदा केलीस ना तर दंड 4000 रुपयांपर्यंत वाढू शकतो. बाप रे, इतका दंड? आणि पोलीस जुने फोटो बघितल्यावर सोडतील का? अजिबातच नाही, कारण आता ट्रॅफिक पोलीस हे डिजिटल व्हेरिफिकेशन करतात. आणि जर अपघात झाला तर समोरच्याच्या नुकसानीचा सगळा खर्च तुझ्या खिशातून जाणार. म्हणून किमान थर्ड पार्टी इन्शुरन्स तरी हवाच. अरे बाप रे, मी आत्ताच इन्शुरन्स रिन्यू करते. हो लगेच कर, 2 मिनिटात तर होतं ते. आणि हो मित्रांनो, तुम्ही ही नियमांचं पालन करा आणि तुमची ड्रीम कार सुरक्षित ठेवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बॉसवाला मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.